आजमीना विवादास्पद निवेदन पर महाराष्ट्र विधानसभाમાં સસ્પેન્શન, ઉદ્ધવ ઠાકરેની અબુ આઝમીના સ્થાયી સસ્પેન્શનની માંગ। समाजवादी पार्टीના ધારાસભ્ય અબુ આઝમી દ્વારા મુઘલ બાદશાહ ઔરંગઝેબને ઉત્તમ શાસક તરીકે સંબોધિત કરવાના નિવેદન પછી મહારાષ્ટ્ર વિધાનસભામાં તેમને ચાલુ સત્ર માટે સસ્પેન્ડ કરવામાં આવ્યા છે। આ પગલું તેમના વિવાદાસ્પદ નિવેદનને કારણે લેવામાં આવ્યું છે। શિવસેના પ્રમુખ ઉદ્ધવ ઠાકરેએ આ સસ્પેન્શનને પૂરતું ગણ્યું નથી અને અબુ આઝમીને સ્થાયી રીતે વિધાનસભામાંથી સસ્પેન્ડ કરવાની માંગ કરી છે। તેમણે જણાવ્યું કે માત્ર બજેટ સત્ર માટેનું સસ્પેન્શન પૂરતું નથી, તેમને સ્થાયી સસ્પેન્ડ કરવું જોઈએ। અખિલેશ યાદવે અબુ આઝમીના સસ્પેન્શન પર આક્ષેપ કર્યો હતો અને કહ્યું હતું કે સત્યને રોકી શકાતું નથી। તેના જવાબમાં ઉદ્ધવ ઠાકરેએ જણાવ્યું કે આખું મહારાષ્ટ્ર અબુ આઝમીના નિવેદનથી નારાજ છે। તેમણે અખિલેશ યાદવને સલાહ આપી કે જો તેઓ ઈચ્છે તો અબુ આઝમીને ઉત્તર પ્રદેશથી ચૂંટણી લડાવે। ઉદ્ધવ ઠાકરે વધુમાં કહ્યું છે કે જે કોઈ પણ મહારાષ્ટ્રના પૂજનીય વ્યક્તિત્વો જેમ કે છત્રપતિ શિવાજી મહારાજ અને છત્રપતિ સંભાજી મહારાજ વિશે અપમાનજનક બોલશે તેને माफ કરવામાં નહીં આવે। बघा, काल सुद्धा मी बोललेलो आहे आणि या विषयावरती वेगळं काही बोलण्याची गरजच नाही। कोणी जरी असला आणि त्यांनी जर का आमच्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि जी जी आमची महाराष्ट्राची दैवत आहेत त्यांच्याबद्दल अपशब्द काढले तर तो कोणी असला तरी त्याचा मुलाहिजा न ठेवता त्याला चांगली अद्दल घडेल अशी शिक्षा झालीच पाहिजे, ही सगळ्यांची मागणीच आहे। त्याच्यामुळे निलंबन किती मिनिटासाठी, तासासाठी, दिवसासाठी केले कल्पना नाही मला नाही, पण पुन्हा असं कोणाची बोलण्याची हिम्मत होता कामा नये आणि या सरकारची जबाबदारी आहे की कठोरात कठोर शासन त्यांनी केलं पाहिजे। निलंबन तर कायमचं केलं पाहिजे असं माझं मत आहे। काय कोणी केला? मी ही कल्पना ज्यांनी मांडली असेल त्याचं जाहीर अभिनंदन करतो, कारण महायुतीमध्ये केवळ संभाजी महाराजांबद्दलचा छावा चित्रपट आज दाखवत आहे, पण शिवाजी महाराजांचा पण चित्रपट दाखवला पाहिजे। जे खास करून सुरतेला पडून गेले त्यांना स्वराज्यासाठी सुरत लुटणारा आपला राजा कसा होता त्याचं शौर्य हेही समजलं पाहिजे। ज्यांनी स्वराज्यासाठी धर्म न सोडता मेलो तरी 72 हे नुसतं बोलून नाही तर दुर्दैवाने त्यांचे भोगावं लागलं, त्या संभाजी राजांचा पिक्चर या गद्दारांना दाखवलाच पाहिजे। आणि जे काय सगळे पडून गेले भीतीने, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, तेव्हा तर ह्या आपल्या राजाने संभाजीराज म्हणून आम्ही त्यांना दैवत मानतो, तर त्यांच्यापासून काहीतरी बोध घ्यायला पाहिजे आणि विशेषतः या गद्दारांनी छावा चित्रपट पाहायलाच पाहिजे। विरोधी पक्ष नेत्याबाबत भाजप सकारात्मक नाही अशी बातमी नाही, पण मी बातम्यांवरती का बोलू? त्यांना काल आम्ही आमची मागणी रितसर केलेली आहे, रितसर त्यांच्याकडनं उत्तर आल्यानंतर बोलू। उपसभापती नीलम गोरे यांच्यावर महाविकास आघाडीनं अविश्वासाचा प्रस्ताव आणलेला तो खरा अविश्वास प्रस्ताव आणायला आमच्याकडनं उशीर झाला। आतापर्यंत त्या निलंबितच व्हायला पाहिजे होत्या, कारण अविश्वास प्रस्ताव आणल्यानंतर त्याच्यावरती या अधिवेशनातच चर्चा आम्हाला अपेक्षित आहे। आणि कोणी जरी असलं तरी ज्यांनी जर का त्या एखाद्या नियमाचा किंवा कायद्याचा भंग केला असेल आणि अविश्वास ठराव ज्या कारणासाठी आणले ती कारणं तुमच्या समोर येतील, पण पक्षांतर हाही एक विषय आहे। तर मला असं वाटतं यापूर्वीचा ठराव आणला पाहिजे होता आणि मंजूर व्हायला पाहिजे होता। यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाणी पुरवठा बंदी झाल्यामुळे 4 टर्म त्यांना आमदारकी दिल्यानंतर इतकी गंभीर आरोप करतात। पक्षांनी काय त्याच्यावरती भूमिका आहे? कारण पक्षाने पक्षप्रमुखांवरती त्यांनी त्याच्याबद्दल सगळ्या महिलांनी, माझ्या ज्या शिवसेनेच्या रणरागिणी आहेत महिला कार्यकर्त्या, त्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, सगळे शिवसैनिकांनी दिलेल्या आहे। मी अशा प्रश्नाला कधी उत्तर देत नसतो, शिवसैनिक पुरेसा समर्थ है। अबू आदमी को निलंबित किया गया है, परमानेंटली करना चाहिए। कितने दिन के लिए किया है? बजट सत्र का क्या मामला होता है? वो 2-3 हफ्ता चलेगा, सप्ताह चलेगा, लेकिन परमानेंटली उसको निलंबन करना चाहिए। अखिलेश जी ने आपत्ति जताई, नहीं, उनको जताने दो। हम पूरे महाराष्ट्र ने उनके खिलाफ आपत्ति जताई है और अगर वो चाहते तो वहां से उनकर चुनकर लाए। किसी को सस्पेंड करने से सच छुपता नहीं है, ऐसे अखिलेश यादव ने कहा। सच का मतलब क्या है? सच वो जानते हैं।
नीलम गोरे के खिलाफ आपकी तरफ से महाविकास आघाड़ी की तरफ से नो कॉन्फिडेंस मोशन लाया गया है। देर हो गई है, लेकिन अब इस सत्र में हमने लाया है और पूरे महाविकास आघाड़ी ने मिलकर लाया है, तो हमें अपेक्षा है कि इसी सत्र में उसके ऊपर निर्णय हो जाए।